विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहताय टीम जय हनुमान खोनी. विनंती असेल प्लीज क्षेत्ररक्षण सजवा. फलंदाजी करणारा संघ टीम मिल्क स्पोर्ट कबाड संघाची सलामीची जोडी देखील आली आहे. आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शिवसेना शाखा प्रमुख हिवाळी राजाजी पाटील. विनंती असेल सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे शिवसेना शाखा उपशाखा प्रमुख सन्माननीय प्रदीपजी भगत आपणास देखील विनंती असेल सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सलामी जोडी स्ट्राईक एंडला बॅटर वैभव, नॉस्ट्राईक एंडला किरण. सलामीचा गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरनं अतिश. पहिला चेंडू अतिशचा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने संघाचा श्रीगणेश झालाय. खातं खोलं गेलंय बॅटर वैभवचं. 3 षटकांचा सामना आपण पाहताय. यापुढील होणार लढत असेल आई गावदेवी हिवाळी त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं तर टीम येणार बोरपाडा. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस होता. संधीचा फायदा उचलता आला नाहीये. निर्धाव चेंडू. चांगल्या चेंडूची सांगता आपण पाहताय गोलंदाज अतिशच्या मार्फत. जय हनुमान खोनी त्यांच्या विपक्षामध्ये मित स्पोर्ट्स कवाड पाहताय. गोलंदाज तयार. डावखुऱ्या शैलीचा बॅटर. यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑफला उचलतील फेकतील तोपर्यंत धावा मिळतील 2 धावांच्या मदतीने धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल 3 अंकावरती. बिनबाद 3 धावसंख्या आपण पाहताय टीम मिड स्पोर्ट कवाड. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत या 2 संघांमधली. हॅलो थँक्यू. तर या दरम्यान विकी हुकुमते साहेब आदिवासी सेल शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी चे विकी हुकुमते साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. विकी हुकमते साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आदिवासी सेल शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडीचे या साहेब आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आपण देखील या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. आपण देखील या मंचाची शोभा वाढवायची आहे. पुन्हा एकदा जाऊयात कॉम बॉक्स मध्ये. तिथे आमच्या सोबत जॉईंट आहेत खरिवटी गावचा एक गोड आवाज अर्थातच साहिल पाटील सरांचा आवाज. अपलक जाऊन पोहोचलाय. या षटकाराच्या मदतीनंतर तब्बल 10 या अंकावरती अतिशवरती प्रहार चढवला गेलाय किरणच्या मार्फत. अतिश तयार. षटकातील पुढील चेंडू कोलर टप्प्याचा चेंडू. इथून धाव कंप्लीट. या 2 धावा असतील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल बिनबाद 12 या अंकावरती. टीम स्पोर्ट कवाड संघाची धावसंख्या आपण पाहताय 12 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जय हनुमान खोनी त्यांच्या विपक्षामध्ये मी स्पोर्ट कवाड. दोन्ही संघांचा विचार केला गेला तर दोन्ही संघ दादा. कोणी संघाला प्रथमतः पहिल्या फेरीमधून बाय मिळाली तर नंतर मी स्पोर्ट कवाड संघ
पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. या मैदानाचा त्यांना खूपसा थोडासा अनुभव आलेला आहे, कारण की ते एक सामना या मैदानावरती खेळलेत, म्हणजेच 8 षटक अगदी ते या मैदानावरती खेळलेत. त्याचा अनुभव त्यांना यावेळेस पंचांचं बोट आकाशाला भिडलंय. फलंदाजाला परतावं लागेल. षटकाराने हा पहिला चेंडू फेकून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरनं. दमदार दर्जेदार इव्हन क्वालिटीचा दर्जेदार स्ट्रोक षटकार. दक्ष तयार. यावेळेस स्ट्राईक चेंज केलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. खोल टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक लाभला गेलाय. तून एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 1 पुढे जाऊन पोहोचेल 19 या अंकावरती. एक गडी बाद 19 धावसंख्या आपण पाहताय. मिसफोड कवाड यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान खोनी दुसरे षटक मार्गस्थ. नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण स्वीकारला खोनी संघाच्या कर्णधाराने. हाफ ट्रॅकर इथून चेंडू गेला टिकलर झोन मध्ये. पंच दर्शवताना एक धाव असेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती.
दक्ष तयार. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय दक्षच्या विरोधामध्ये. हा चेंडू देखील फुरफरार ते स्तरार डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर निघालेला खणखणीत षटकार. मराठी पाड्यात शिवरायांचा शिवभक्त सुंदर. शिवरायांचा हा शूरवीर, शिवरायांचा हा शूरवीर, राजू भाऊ एक नंबर. शिवरायांचा हा शूरवीर, राजू भाऊ एक नंबर. शिवरायांचा हा शूरवीर. इथून बॅटर इथून दर्शवताना गोलंदाज दक्षतला तुम हो हम है. इथून जर पाहिलं गेलं तर दक्षच्या विरोधामध्ये बॅटर किरणने आतापर्यंत 2 षटकार लगावलेत. धावफलक 26 या अंकावरती अतिशय वेगाने धावफलक पुढे जाताना आपण पाहताय. दक्ष तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवलाय. मात्र यावेळी चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. तिथून असेल एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 27 या अंकावरती. काय फटकेबाजी आपण पाहताय मैदानामध्ये होताना. जय हनुमान कोणी त्यांच्या विपक्षामध्ये मिचमोट कवाड. प्रथमतः नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला कर्णधाराने. आणि क्षेत्ररक्षण करत असताना जर गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला आहे. एकच धाव. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं. इथून मात्र असतील योगेश. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 या अंकावरती. या षटकामध्ये धावांची लयलूट केली गेली ती तब्बल 16. थँक्यू कॉमॉक्स. त्यानंतर आपण वळतोय मुख्य व्यासपीठाकडे, मुख्य मंचाकडे. या दरम्यान मी विनंती करतो या स्पर्धेची एवन जोडी अर्थातच मयूरजी चौधरी आणि निलेशजी मराठे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण करूयात शिवसेना शाखा प्रमुख हिवाळीचे आदरणीय सन्मान्य राजाजी पाटील सरांचा या ठिकाणी शुभ सत्कार आपण पाहतोय. मी विनंती करतो मयूरजी चौधरी आणि निलेशजी मराठे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण करूयात या दरम्यान राजाजी पाटील यांचा या ठिकाणी शुभ सत्कार. शिवसेना शाखा प्रमुख हिवाळीचे राजाजी पाटील सर यांच्या ठिकाणी शुभ सत्कार आपण पाहतोय. एक मायेची, उद्धाराची, आपुलकीची, ही प्रेमाची शॉल घालून या दरम्यान आपण साहेबांचे ते शुभ सत्कार आपण पाहतोय. आणि तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचं ओळख असलेलं हे सन्मान चिन्ह देऊन या दरम्यान आपण साहेबांच्या ठिकाणी शुभ सत्कार पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा करतोय शिवसेना उपशाखा प्रमुख हिवाळीचे आदरणीय सन्मान्य प्रदीपजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार आपण पाहतोय. मी विनंती करतो की अक्षयजी मराठे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण करूयात प्रदीपजी भगत साहेबांच्या ठिकाणी शुभ सत्कार. शिवसेना उपशाखा प्रमुख हिवाळीचे आदरणीय सन्मान्य प्रदीपजी भगत साहेब यांच्या ठिकाणी शुभ सत्कार आपण पाहतोय. तदनंतर पुन्हा एकदा आपण करूयात सन्मान मराठेपराचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच प्रदीपजी चौधरी साहेबांचा देखील आपण करूयात शुभ सन्मान. मी अक्षयजी मराठे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीपजी चौधरी साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार करायचा आहे. अगदी मराठेपाडाचा एक लाडका व्यक्तिमत्व अर्थातच प्रदीपजी चौधरी साहेब. एक मायेची, उद्धाराची, आपुलकीची, ही प्रेमाची भगवी शाल आणि तेजस्वी फुलांचं प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची ओळख असणार हे सन्मान चिन्ह देऊन आपण करतोय. याच दरम्यान प्रदीपजी चौधरी साहेबांच्या शुभ सत्कार. हिवाळी गावचे नितीनजी शिंदे साहेब यांचा देखील आपण करूयात. याच दरम्यान शुभ सत्कार आपण पाहतोय. मी प्रदीपजी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार करायचा आहे.
प्रदीपजी चौधरी साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन साहेबांच्या या ठिकाणी करूयात यथोचित मान सन्मान, यथोचित शुभ सत्कार. नितीनजी शिंदे साहेब यांच्या या ठिकाणी शुभ सत्कार आपण पाहतोय. माईची, उद्धाराची, आपुलकीची, प्रेमाची भगवी शॉल आणि तेजस्वी फुलांचं प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची ओळख असलेल्या सन्मान चिन्ह देऊन नितीनजी शिंदे साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार आपण पाहतोय. आणि वळूयात पुन्हा एकदा कॉम बॉक्स रिजन मध्ये. तिथे आमच्या सोबत जॉईंट आहेत द व्हॉइस ऑफ खरिवली अर्थातच साहिल पाटील. धन्यवाद. व्हॉइस ऑफ बदलापूर शोभनजी धुमाले सर. गोलंदाज तयार. लेफ्ट मोर दी विकेट. यावेळेस पुन्हा एकदा दिशा आणि दिशा देखील थोडीशी खराब. लाईन लेंथ इथे गोलंदाज इथून गाठत नाहीये. गोलंदाज आपण पाहताय दर्शनला इथून लाईन आणि लेंथ मिळत नाहीये. अवंतर धावा आतापर्यंत दिल्या गेल्या. धावफलक पुढे जाऊन पोहोचला आतापर्यंत 37. असेल जी सीडी रिलॅक्स लागली आहे स्कूटीच्या साईडला, तिची प्लीज काच खाली करायची विनंती असेल. तिथे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत. खेळाडू कक्षाच्या साईडला जी सीडी रिलॅक्स आहे तिच्या बॅक साईडला हेल्मेट लावलाय, त्या गाडीची प्लीज काच खाली करायची. काकांना विनंती असेल, काका त्या गाडीची काच खाली करा. पुढची सीडी रिलॅक्स. थँक्यू कॉम्बॉक्स. तदनंतर शेलार अंबाडी कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष या साईडची. धन्यवाद. तदनंतर शेलार कवाड अंबाडीचे उपाध्यक्ष, शेलार कवाड अंबाडी असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय बिंदाजी लसने साहेबचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या मंचावरती आपण देखील स्थानापन्न व्हायचे आणि आमचं मंचाचं वजन आपण देखील वाढवा. बिंदाजी लसने साहेब या आपण या स्पर्धेची आपण देखील मंचावरती येऊन शोभा वाढवायची आहे. जाऊयात कॉम्बॉक्स रिजन मध्ये. वो टू यू कॉम्बॉक्स. सेल शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडीचे आदरणीय सन्मान्य विकीजी हुकुमते साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत त्यांच्या साथीनं शिवक्रांती प्रतिष्ठानचे सदस्य आदरणीय सन्मान्य अतुलजी डोंगरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. नाणेफेक जिंकली टीम. हिवाळी संघाच्या निर्णय काय असेल? फलंदाजी करणार. तर जास्त वेळ घेत नाहीयेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा. नाणेफेक जिंकली टीम आई गावदेवी विवाळ संघाच्या कर्णधाराने स्वीकारले फलंदाजी.
आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम येणार बोरपाडा संघाला ओ टू कॉम्बॉक्स. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला जय हनुमान खोणी आणि त्यांना फाईट करतोय मीत स्पोर्ट्स कवाड. अर्थातच मीत स्पोर्ट्स कवाड स्वतःच्या हिमतीने इथे मात्र मैदानामध्ये दाखल झालाय आणि खोणी हा संघ अगदी जय हनुमानाचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर मीत स्पोर्ट्स कवाड या टीमने तब्बल बॅटिंग करत असताना 51 धावा कुठल्या आणि 52 धाव्यांचं लक्ष उभं केलंय. ते म्हणजे टीम जय हनुमान खोणी या संघाच्या विरोधात. कशा प्रकारे हे 52 धावा चेस करेल संघ जय हनुमान खोणी आणि कशा प्रकारे या 52 धावा इथे मात्र डिफेंड करेल म्हणजे मीत स्पोर्ट्स कवाडा संघ. सलामीची जोडी आपण पाहतो योगेश आणि त्याच्या साथीनं. दुसऱ्या बाजूला आतिश. हे दोन आक्रमक फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालाय किरण. या दरम्यान शिवसेना शाखा प्रमुख खालिंगचे आदरणीय सन्माननीय लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच बाळारामजी कडव साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. तब्बल 52 धाव्यांचं लक्ष उभं केलंय ते म्हणजे टीम जय हनुमान खोणी या संघाच्या विरोधात आणि स्ट्रायकर बॅटर आपण पाहतो योगेश आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक इनला अतिशला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय किरण. सामन्याला जशा प्रकारे होईल सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल, फटका खेळला, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा. अगदी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट खेळला होता आणि आपल्या जीवाच्या आकाराने 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे. आणि तब्बल पहिल्या बॉलवरती स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलंय, स्वतःचा संघाचा श्री गणेश केलाय ते म्हणजे फलंदाज योगेशाने. आले ते तब्बल 2 धावा. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा. तदनंतर दुसरा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना या वेळेला दुसरा बॉल झेलची संधी मैदानामध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि या वेळेला शॉट काव करण्याचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या इथे मात्र खाली येत असताना फलंदाज बाद डिझाई. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर कमबॅक, क्विक रिप्लाय, विकेट. विकेट आली. या फलंदाज बाद झालाय. अगदी तब्बल 52 धावेचं लक्ष असताना या मॅचचा जर विचार करायला गेला तर अजूनही येणारे 16 बॉल आणि गरज आहे ते म्हणजे तब्बल 50 धावेची. 16 बॉल 50. या वेळेला बॅटची बाहेरची कडा, बॉलर बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला गॅदर केलाय. हा लाईट डॉट. 2 विकेट डॉट. अर्थातच 3 चेंडूचा सांगतेनंतर फक्त आणि फक्त धावफलक स्थिरावलंय, स्थगित आहे ते म्हणजे दोन्ही आकड्यावरती एका गड्याच्या नुकसानात बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट क्लब खोणी हा संघ. हर्षला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. या वेळेला पुन्हा एकदा उडवलाय, विशेप मध्ये फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या पाठमोर. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप आणि तब्बल तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र झेरी कॅरी करत असताना अफलातून झेल. रनिंग कॅच आपण पाहिली, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी.
मिडॉनला हर्षदच्या माध्यमातून खूप चांगला झेल फलंदाज बाद डीजे. ठाणे जिल्हा ज्यांनी गाजवलं अर्थातच कित्येकशा हृदयावरती ज्यांनी नाव कोरलं ते नाव आहे स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब. या वेळेला हा बॉल पुन्हा एकदा चूक टप्प्यावरती भेदक मारा. लाईन सुरेख आहे, लेन सुरेख आहे. अजून एक डॉट बॉलची सांगता इथे मात्र येत असताना पहिल्या बॉलवरती जरी 2 धावा आले असतील तरी 4 बॉलमध्ये कमबॅक करत असताना 4 बॉलमध्ये तब्बल 2 विकेट कॅरी केली आहे आणि एकही धाव खर्च केलेली नाहीये ती म्हणजे गोलंदाज किरण याने. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल इथे मात्र हा बॉल नो मॅन्स लँड मध्ये जाऊन विसावलाय आणि शेवटचा बॉल देखील डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली स्थगित आहे 2 गाड्यांच्या नुकसानात. ती म्हणजे फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती अफलातून षटक. अगदी तब्बल 18 बॉल मध्ये 52 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात ते म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावा. आता समीकरणाला येणारे 12 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 50 धावांची. येणारे 12 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे तब्बल 50 धाव्यांची. 12 चेंडू 50 धावा अर्थातच 25.00 रिक्वायरमेंटने बॅटिंग करावी लागेल. जितेंद्र जाधव 12 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता असताना पहिला बॉल आलाय डॉट. स्ट्रायकरचा जर विचार करायला लागला तर अतिश आहे ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज अतुलला पाहतोय. या वेळेला सलगचा हा दुसरा बॉल डॉट. बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज अतुल याच्या माध्यमातून सुरेख लाईन आणि सुरेख लेंथ. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट आपण पाहतोय. गोलंदाज अतुल याच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी 10 बॉल 50. या वेळेला पुन्हा एकदा हा बॅक टू बॅक तिसरा डॉट. फलंदाजाच्या पायात बेड्या टोकल्यात. फलंदाजाला जखडून ठेवलंय ते म्हणजे गोलंदाज अतुलने. ज्या प्रकारे गोलंदाज किरणने कामगिरी केली त्याच प्रकारे गोलंदाज अतुल देखील इथे मात्र कामगिरी करत असताना अफलातून हे षटक. अगदी तब्बल या 8 बॉलचा जर विचार करायला गेला तर 8 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. या वेळेला ऑन साइडला फेकून द्यायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. हाताचा पिसारा बोलवलाय. टिपलाय संपलाय खेळ. फलंदाज बाद अतिश. बॅक टू द आउट डीजे. विकेटचं पतन झालंय. तब्बल 9 बॉलचा जर विचार करायला गेला तर 9 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. आतापर्यंत 10 चेंडू हाताळलेत ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना मीच स्पोर्ट्स कबाडी टीमच्या गोलंदाजांनी आणि फक्त इथे मात्र 2 धावा खर्च केल्यात.
कौतुक करावं लागेल गोलंदाज किरणचं कौतुक करावं लागेल. ते गोलंदाज अतुल याचा अफलातून हे 2 षटक आपण पाहतोय. स्टील टू गो. या वेळेला पुन्हा एकदा अलंग कार्पेटच्या साईडला ऑन साईडला फटका ट्रॅव्हल केलाय. या वेळेला 38 सर्कलचा क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. त्यांना बीट करून बॉल चालला होता काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. बॅकअप इथे मात्र सुरेख प्रकारचं आपण पाहिलं. एक चिकी सिंगल आली आहे. सिंगलच्या साथीने 3 धावा स्कोर कार्ड वरती जॉईंट झाल्यात. स्टील 1 टू गो. शेवटचा निर्णय चेंडू शिल्लक. या वेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4. बॅटर आउट. खेळ आतापर्यंत संपलाय. फक्त 3 धावा आल्यात. काय षटक राहिलाय या गेल्या 12 बॉल मध्ये आणि आताच्या या 13व्या बॉल वरती ठोकलाय षटकार फलंदाज प्रमोदच्या बॅट मधून. हाय बिग ब्लास्ट. बिग षटकार. षटकार जरी आला असेल बऱ्याच कालावधी नंतर हा षटकार आपण पाहिलाय. शेवटचे 5 बॉल. दुसरा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा पंच केला आहे आणि सिंगल याच दरम्यान मिळेल. सिंगल आली आहे. सिंगलच्या साथीने दफलक गेलंय ते म्हणजे तब्बल 10 आकड्यावरती 10 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 4 गाड्यांच्या नुकसानात ते म्हणजे बॅटिंग करत असताना जय हनुमान खोली या टीमची पूर्णपणे बॅकफुट वरती खेळतीये जय हनुमान खोली संघ. या वेळेला पुन्हा एकदा जेलची संधी. वाईडिश लॉंगचा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये आणि पुन्हा एकदा सुरेख झेल टिपत असताना फलंदाज होईल बाद. डीजे तब्बल अजूनही 42 धावांची आवश्यकता. यावेळेला डॉटबॉलची सांगता अफलातून षटक आपण हे पाहतोय. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि यावेळेला पूर्णपणे पकड मजबूत केली आहे या मॅच मध्ये ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना मीत स्पोर्ट्स कबाड या टीमने. 5वा बॉल. 5व्या बॉल वरती देखील मिळेल ते सिंगल आली आहे आणि पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकावून घेतलाय ते म्हणजे मीत स्पोर्ट्स कबाड या टीमने. शेवटच्या बॉल वरती तब्बल 41 धावांची आवश्यकता. 1 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता. याच दरम्यान कोशिंबीचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय श्री श्यामजी गोडसे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेब या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आपण देखील या स्पर्धेची